मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी नंदिताला भेटायला तिच्या घरी आलेली असते। तेव्हा तिला समजतं की त्या ताईच्या हाताला खूप भाजला आहे। तिला समजतं की हे सर्व भाऊजींनीच केलं आहे। तेव्हा पल्लवी खूप चिडते आणि हे असं किती दिवस चालणार असं नंदिताला विचारते। तेव्हा नंदिता पल्लवीला समजावते आणि मी ठीक आहे, तू माझी काळजी करू नको असं बोलते। त्यानंतर ती शांतनूचा विषय काढते आणि पल्लवीला सांगते, तुला माहीत आहे का, तू जेव्हा दापोलीला गेली तेव्हा शांतनू सर माझ्याकडे आले होते। त्यांच्या डोळ्यात मला तुझ्याविषयीचं खरं प्रेम दिसलं। आता तू कसलाच विचार करू नको, तू खूप नशीबवान आहेस आणि एवढं प्रेम करणारा माणूस मी पहिल्यांदाच पाहिला आहे। पल्लवी, तुला कसलंही टेन्शन राहणार नाही, नेहमी शांतनू सर तुला साथ देतील, त्यामुळे तू त्यांचा विचार करायला काही एक हरकत नाही। आणि तसंही असं खरं प्रेम कोणाच्या नशिबात नसतं। पल्लवीला नंदिताबद्दल खूप वाईट वाटत असतं। दुसरीकडे शांतनू किचनमध्ये येतो आणि स्वतःला जेवण वाढत असतो। तो खूप लपून लपून ही सर्व कामं करत असतो। तेवढ्यातच कोणाचा तरी त्याला आवाज येतो, तेव्हा तो लगेच किचन खाली लपून बसतो। त्यानंतर तो स्वतः उठतो आणि जेवणाचं ताट घेऊन लगेच रूममध्ये पळ काढतो। तर दुसरीकडे आदिती मॅडम गाडीमध्ये खूप हसत असतात। तर प्रभाकर सर त्यांना सांगतात की त्या दोघांची एवढी धांदल उडाली होती ना, तुला काय सांगू। प्रभाकर सरांनी शांतनू आणि पल्लवीच्या बाबतीत जो प्रकार घडला ते सर्व सांगत असतात। तेव्हा आदिती मॅडम प्रभाकर सरांना सांगतात, प्रभाकर, तू ना नको त्या ठिकाणी नको त्या वेळेला नेहमी का टपकतोस, तू तिथे का गेला होता। तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मला काय माहिती तिथे पल्लवी होती, मी तर नॉर्मल नेहमीसारखा शांतनूबरोबर गप्पा मारायला तिकडे गेलो होतो। ते दोघेही आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत ते नक्की। आदिती मॅडम पुन्हा विचारतात, त्याच्या बोलण्यातून तुला काय जाणवलं। तेव्हा प्रभाकर सर सांगतात, जेव्हा दापोलीला शांतनू गेला त्या दोघांना बोलायला खूप वेळ होता, त्यामुळे मला असं वाटतंय दोघांनीही व्यवस्थित बोलून प्रश्न सोडवला असेल। पल्लवीने तिच्या ध्येयांबद्दल आणि स्वप्नांबद्दल पण सांगितलं असेल। तेव्हा आदिती मॅडम एकदम शांत होतात। तर प्रभाकर सर काय झालं असं विचारतात। तेव्हा आदिती मॅडम सांगतात, मला पल्लवी आणि शांतनूच्या भविष्याची काळजी लागली आहे। तेव्हा प्रभाकर सर सांगतात, आपला शांतनू खूप बदलला आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस। तेव्हा आदिती मॅडम स्पष्टपणे त्यांना उत्तर देतात, शांतनूमधील बदल मला दिसतच आहे, परंतु सूर्यवंशी आहे तेथेच आणि त्याच विचारांचे अजून आहेत। मॅडमला आणि प्रभाकर सरांना पल्लवीची खूप काळजी वाटत असते। आदिती मॅडम त्यांना सांगतात की पल्लवीच्या रूपाने पुन्हा एका आदितीवर अन्याय व्हायला नको। तेव्हा ते दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात। तर इकडे पल्लवीने शांतनूला व्हिडिओ कॉल केलेला असतो। शांतनू त्याच्या रूममध्ये जेवणाचं ताट घेऊन आलेला असतो। तेव्हा पल्लवी बोलते की आसपास कोणी नाही ना। तेव्हा शांतनू बोलतो, मी लपून लपून जेवणाचं ताट घेऊन माझ्या रूममध्ये आलो आहे, मग तुझ्याबरोबर बोलत आहे। त्यानंतर ते दोघे खूप रोमॅन्टिक होत गप्पा मारत असतात। तर पल्लवी सांगते, मी आज माझ्या ताईला भेटायला गेले होते। शांतनू विचारतो, मग तू तुझ्या ताईला काही सांगितलं नाही ना। तेव्हा पल्लवी शांतनूची गंमत करते आणि त्याला सांगते की मी सर्व काही आपल्या नात्याबद्दल ताईला सांगून टाकलं। तेव्हा शांतनू खूप घाबरतो आणि तू कशाला सांगायचं असं तिला विचारत असतो। पल्लवी अजून एक गंमत करते आणि पुढे सांगते की माझ्या नंदिता ताईने माझ्या आईबाबांनाही सांगितलं। तेव्हा शांतनू अजूनच घाबरतो आणि तुला काही समजत नाही का असं विचारतो। तेव्हा पल्लवी खूप मोठ्या मोठ्याने हसू लागते। शांतनूला सांगते, उद्या माझे आई बाबा तुमच्या घरी येणार आहेत। शांतनूची पूर्णपणे बत्तीच गुल होते। शांतनू प्रचंड घाबरलेला असतो। तर पल्लवी त्याच्याकडे पाहून मोठ्या मोठ्याने हसत असते। तेव्हा पल्लवी बोलते, मी तुमची गंमत केली। तेव्हा शांतनूला समजतं की पल्लवी तर गंमत करत होती, तिने कुणालाच काही सांगितलं नाही। शांतनू बोलतो, मला ना आता तुझा खूप राग आला आहे, जर तू इथे असती ना मी तुला धडा शिकवला असता। तेव्हा पल्लवी बोलते, तुम्ही आत्ताही येऊ शकता। शांतनूला मात्र काही समजत नाही। तर पल्लवी त्याला कोड्यातच उत्तर देते, इच्छा असतो तिथे मार्ग नक्कीच दिसतो, तुम्ही कोणत्याही अवतारात इथे येऊ शकता असं ती लाडातच बोलते आणि बाय असं म्हणून फोन ठेवते। हे ऐकून शांतनू खूपच आनंदित होतो। त्याला समजतो की वेगळा अवतार घेऊन पल्लवीला भेटायला जायचं। तेव्हा तो स्वतःशीच बोलतो की ही मुलगी ब्रिलियंट आहे, म्हणूनच मला खूप आवडते।
त्यानंतर शांतनू पल्लवीला भेटायला बाहेर चाललेला असतो। तेवढ्यातच ज्योती त्याला पाहते आणि शांतनूला विचारते, ब्रो तू कुठे चालला आहेस? तेव्हा शांतनू विचारतो, तुला काय करायचं आहे? तेव्हा ज्योती सांगते, मला पण बाहेर यायचं आहे। शांतनू सांगतो, माझं सोलापूर रोडवर एक काम आहे। तेव्हा ज्योती खोटं सांगते, माझं पण तेथेच काम आहे। तेव्हा शांतनूच्या ते लक्षात येतं की ज्योती पूर्णपणे खोटं बोलत आहे, तिला फक्त माझा पत्ता शोधायचा आहे। तेव्हा तो ज्योतीला बोलतो, मी कुठे जातो काय करतो याच्याशी तुला काही घेणं देणं नाही आणि हे विचारून तुला रिपोर्ट करायचा आहे का कुणाला, असं म्हणून ज्योतीचा चांगलाच माज उतरवतो। तेव्हा तो पुढे बोलतो, मी दापोलीला गेलो हे घरातील सर्वांना कळणं ठीक आहे, परंतु हा विषय निहारिकापर्यंत कसा पोहोचला? तेव्हा ज्योती तर पूर्णपणे घाबरून जाते, पूर्णपणे बोबडीच वळते। तेव्हा ती सांगते की मी निहारिकाला काही सांगितलं नाही। शांतनू बोलतो, आतापर्यंत मी तुझ्या खूप चुका माफ केल्या आहेत आणि तू कशी आहे हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नको, खूप वेळ झाला आहे, गुपचूप जाऊन झोपायचं। तेव्हा ज्योतीचा पोपट होतो, ती गुपचूप जाऊन झोपायला जाते। इकडे पल्लवीला शांतनूला खूप भेटावंसं वाटत असतं। तेव्हा ती बोलते, मला खूप भेटावंसं वाटतंय, परंतु आता खूप वेळ झाला आहे, मी असंच बोलण्याच्या ओघात सहज त्यांना सांगून गेले की मला तुम्हाला भेटावंसं वाटतंय, आता खूप वेळ पण झाला आहे, ते येतील की नाही माहीत नाही। तेवढ्यातच शांतनूच्या खोकण्याचा आवाज तिला येतो। तिला समजतं की मी एकदा बोलले, परंतु शांतनू माझ्यासाठी इथपर्यंत आला। तेव्हा ती आनंदाने उड्या मारू लागते आणि नाचू लागते। लगेच शांतनू जवळ जाते, ती खूप आनंदी असते। तेव्हा ती शांतनूला विचारते, आलात का तुम्ही? तेव्हा शांतनू खोकण्याचं नाटक करतो आणि तिला बोलतो, तुम्ही पल्लवी शिरशेकरच ना? तेव्हा पल्लवी हो आजोबा असं उत्तर देते। नंतर ते दोघेही छान रोमॅन्टिक होत गप्पा मारत असतात। मध्ये मध्ये शांतनू तिला बोलत असतो, मला शांतनू म्हणत जाऊ नकोस, मला काशीनाथ आजोबा असं बोल। पल्लवी तर खूप लाजत असते। शांतनू तिचा हात घट्ट पकडूनच ठेवतो। पल्लवी सांगते, मला तुमच्याबरोबर खूप पोटभर गप्पा मारायच्या आहेत। शांतनू बोलतो, हा तर माझ्या आवडीचा विषय आहे, असं म्हणून ते गप्पा मारू लागतात। त्यानंतर पल्लवी विचारते, तुम्ही असा अवतार घेऊन इथे आलात तरी समजलं तर नाही ना? तेव्हा शांतनू नाही बोलतो। शांतनू सांगतो, तू त्याचा अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेव की उद्या आपल्याला डिनरला जायचं आहे। एवढ्यातच बबन तेथे येतो। बबन बोलतो, काशीनाथ म्हातारा तुम्ही एवढ्या दिवसांनी इथे कसा आलात? शांतनू सांगतो की मी गावाला गेलो होतो। तो वेगळ्या आवाजात बबनबरोबर बोलत असतो। शांतनूने पल्लवीचा हात पकडलेला पाहून तो शांतनूला विचारतो, तुम्ही आमच्या पल्लवीताईचा हात का पकडला आहे? तेव्हा शांतनू प्रेमाने पल्लवीच्या हातावरून हात फिरवत असतो। शांतनू सांगतो, मी तर तिचं भविष्य पाहत होतो, कारण तुमच्या पल्लवीताईला खूप छान नवरा मिळणार आहे, तो खूप हुशार असणार आहे आणि तिला खूप सुखात ठेवणार आहे। तर पल्लवी शांतनूकडे पाहतच राहते। तर बबन सांगतो, तुम्ही एवढं छान भविष्य सांगता, मग माझं पण सांगा। तेव्हा शांतनू बबनचा हात हातात घेतो, नको ते प्रश्न विचारून मला का डिस्टर्ब करतो, असं शांतनू वेगळा आवाज काढून त्याच्याबरोबर बोलत असतो आणि बबनला बोलता बोलता खूप चोप देतो। तर बबन तेथून जातो। पल्लवी त्या दोघांकडे पाहून खूपच हसत असते। तनू प्रेमाने तिच्याकडे पाहत राहतो आणि तिला बोलतो, उद्या डिनरचं फिक्स करायचं, उद्याचा डिनर तुझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे। तेव्हा पल्लवी शांतनूकडे पाहतच राहते। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पल्लवी शांतनूला मेसेज करते, तुम्हाला यायला थोडा उशीर झाला तरी चालेल। तर इकडे शांतनू हॉटेलवाल्या माणसाला फोन करतो आणि सांगतो, एक टेबल बुक करायचा आहे डिनरसाठी। हे सर्व बोलणं सुपर्णा ऐकते, तिला संशय येतो, हा पल्लवी बरोबर डिनरला जाणार तर नसेल आणि मला काही सांगितलं पण नाही। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।